स्टुडंट्स, तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत डेटा मॉडेल्स. कुठले कुठले डेटा मॉडेल्स आपण डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम डिझाईन करण्यासाठी यूज करतो ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्वात पहिले आपण जाणून घेऊया डेटा मॉडेल्स म्हणजे काय, डेटा मॉडेल्स काय आहेत, कोणकोणते डेटा मॉडेल्स आहेत. तर डेटा म्हणजे सर्वांना माहीत आहे कुठली तरी इन्फॉर्मेशन. मॉडेल्स म्हणजे काय की त्याची स्ट्रक्चर, त्याचं वर्णानुक्रम कसा आहे, त्याची रचना कशी पद्धतीने आहे हे आपण बघणार आहोत डेटा मॉडेल्समध्ये. बघा मग, अ डेटा मॉडेल इज अ लॉजिकल स्ट्रक्चर ऑफ डेटाबेस. म्हणजे जो काही डेव्हलपर व्ह्यू आपण यूज करतो, जो डेव्हलपर डिझाईन करतो किंवा लॉजिकल व्ह्यू जो आपण डिझाईन करतो त्याला आपण म्हणतोय डेटा मॉडेल. अ डेटा मॉडेल इज अ लॉजिकल स्ट्रक्चर ऑफ डेटाबेस. बघा आता डेटा मॉडेलिंग म्हणजे काय, तर कसं आपण लॉजिकल स्ट्रक्चर डिझाईन करतो यामध्ये. तर द प्रोसेस ऑफ ॲनालिसिस ऑफ डेटा ऑब्जेक्ट्स, म्हणजे जे काही डेटा ऑब्जेक्ट्स आहेत दिलेल्या, रिअल ऑब्जेक्ट्स असतील किंवा डेटाबेसमधल्या थिंग्ज असतील त्याला आपण म्हणतो ऑब्जेक्ट. बघा, द प्रोसेस ऑफ ॲनालिसिस ऑफ डेटा ऑब्जेक्ट अँड दिअर रिलेशनशिप्स टू अदर डेटा ऑब्जेक्ट. म्हणजे एका डेटा ऑब्जेक्टचं दुसऱ्या डेटा ऑब्जेक्ट बरोबर कसं रिलेशनशिप आहे, कुठलं रिलेशन्स आहे त्या दोघांमध्ये, त्याला आपण म्हणतो डेटा मॉडेलिंग. जसं आपण घेतला एक स्टुडंट, त्या स्टुडंटचं त्याच्या स्वतःच्या क्लास बरोबर, रोल नंबर बरोबर रिलेशनशिप्स असतं किंवा कॉलेज बरोबर रिलेशनशिप असतं. तसं एका डेटा ऑब्जेक्टचं दुसऱ्या डेटा ऑब्जेक्ट बरोबर कुठलं रिलेशनशिप आहे त्याला म्हणतो आपण डेटा मॉडेलिंग. म्हणून बघा, द प्रोसेस ऑफ ॲनालिसिस ऑफ डेटा ऑब्जेक्ट्स अँड दिअर रिलेशनशिप्स टू अदर डेटा ऑब्जेक्ट इज नोन ॲज डेटा मॉडेलिंग. बघा आता ही डेटा मॉडेलिंग काय आहे, तर इट इज अ फर्स्ट स्टेप ऑफ डेटाबेस डिझायनिंग. डेटाबेस कसा डिझाईन करायचं, डेटाबेसचं लॉजिकल स्ट्रक्चर कसं डिझाईन करायचं, त्याची फर्स्ट स्टेप म्हणजे काय, आपलं डेटा मॉडेल. बघा आता ह्या डेटा मॉडेलमध्ये काय काय डिफाईन करतं, आपण काय काय विचारात घेणार आहोत या डेटा मॉडेलमध्ये. तर बघा, डेटा मॉडेल काय काय विचारात घेतं, तर हाऊ डेटा इज कनेक्टेड टू इच अदर. म्हणजे एकमेकांना डेटाचं कनेक्शन कसं आहे, त्यांची एकमेकांबरोबर रिलेशनशिप कशी आहे, एका ऑब्जेक्ट टू दुसऱ्या ऑब्जेक्ट बरोबर रिलेशनशिप कशी आहे, हे आपण इथे डेटा मॉडेल्समध्ये डिफाईन केलं जातं. हाऊ डेटा इज कनेक्टेड टू इच अदर. नेक्स्ट कसं, हाऊ दे आर प्रोसेस, त्याची प्रोसेसिंग कशी आहे हे इथे आपण हाऊ दे आर प्रोसेसमध्ये डिफाईन करतो. नंतर बघा, हाऊ स्टोर्ड इनसाइड द सिस्टीम, जो काही आपला डेटा असेल तो डेटा कसा आपण इनसाइड सिस्टीमच्या आतमध्ये तो स्टोअर करतो, डेटाबेसमध्ये कसा तो स्टोअर करतो. म्हणजे हाऊ डेटा इज कनेक्टेड टू इच अदर अँड हाऊ दे आर प्रोसेस्ड अँड स्टोर्ड इनसाइड द सिस्टीम. याच्या डेफिनेशन्स आपण डेटा मॉडेलमध्ये करतो. नंतर बघा, डेटा मॉडेल काय आहे. A data model provides the way to describe the design of a database at the physical level, logical level and view level. जे आपलं 3 लेवल आर्किटेक्चर होतं त्या 3 लेवल आर्किटेक्चरमध्ये आपलं डेटाबेस मॉडेल वर्किंग करतं. हे आपल्याला माहीत आहे, कुठलाही डेटाबेस असेल तर तो आपल्या 3 लेवल आर्किटेक्चरमध्येच वर्क करतो. म्हणून काय आहे, अ डेटा मॉडेल प्रोव्हाइड्स द वे टू डिस्क्राईब द डिझाईन ऑफ अ डेटाबेस at the physical level, logical level and view level. आता तर बघूया आपण हे डेटाबेसचे कुठले कुठले टाइप्स आपण डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये यूज करतो. बघा, टाइप्स ऑफ डेटा मॉडेल्स कुठले कुठले आहेत. रिलेशनल मॉडेल, नेटवर्क मॉडेल, एंटिटी रिलेशनशिप मॉडेल, हिरार्चिकल मॉडेल, ऑब्जेक्ट ओरिएंटेड डेटा मॉडेल, फिजिकल डेटा मॉडेल. इथे आपण 6 डेटा मॉडेल्स घेतले आहेत. तसे अजून वेगवेगळ्या टाईपचे डेटा मॉडेल्स आपण डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीममध्ये यूज करतो. अजून कुठले कुठले डेटा मॉडेल्स आपण DBMS मध्ये यूज करतो हे तुम्ही नेटवरती सर्च करायचं आहे आणि त्याची लिस्ट करायची आहे की अजून कुठले कुठले डेटा मॉडेल्स आपण यूज करतो. तर आपल्या सिलेबसमध्ये आपल्याला शिकण्यासाठी आहेत रिलेशनल मॉडेल, नेटवर्क मॉडेल, हिरार्चिकल मॉडेल. या 3 मॉडेलला आपण रेकॉर्ड बेस्ड मॉडेल म्हणतो. त्यानंतर एंटिटी रिलेशनशिप मॉडेल हे आपण शिकणार आहोत.
चला तर बघूया इन डिटेल मध्ये रिलेशन मॉडेल काय आहे. त्याला आपण रिलेशनल डेटा मॉडेल असंही म्हणतो. रिलेशनल डेटा मॉडेल किंवा रिलेशनल मॉडेल. त्याला सेकंड नाव पण आहे रेकॉर्ड बेस्ड लॉजिकल मॉडेल. रिलेशनल मॉडेल म्हणजे रेकॉर्ड बेस्ड लॉजिकल मॉडेल. तर काय आहे बघूया हे रिलेशनल मॉडेल. त्याच्या नावामध्येच आहे रिलेशनल म्हणजे रिलेशनशिप दाखवणे, रिलेशन दाखवणे. रिलेशनल इथे आपण डेटाबेसमध्ये डेटा स्टोअर करताना नेहमी हा डेटा टेबलच्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर करतो. म्हणजे इथे रिलेशनल मॉडेलमध्ये म्हणजे टेबल रोजचं कॉलम बरोबर काय रिलेशन आहे किंवा पूर्ण होल रेकॉर्डचं एखाद्या ॲट्रिब्यूट बरोबर काय रिलेशनशिप आहे हे दाखवतं आपल्याला रिलेशनल मॉडेलमध्ये. बघा आता दिस मॉडेल वॉज इंट्रोड्यूस्ड बाय EF कोड इन 1970 अँड सिन्स देन इट हॅज बीन द मोस्ट वायली यूज डेटाबेस मॉडेल. म्हणजे EF कोड नावाचा एक सायंटिस्ट होता, त्याने काय केलं 1970ला या मॉडेलला इंट्रोड्यूस केलं. म्हणजे सांगितलं रिलेशनल मॉडेल आहे, बट आता ते डेटाबेस मॉडेलमध्ये सर्वात जास्त वापरलं जातं. सिन्स देन इट हॅज बीन द मोस्ट वायडली यूज डेटाबेस मॉडेल, सगळ्यात जास्त वापरलं जातं. नंतर बघा रिलेशनल मॉडेल रिप्रेझेंट्स हाऊ डेटा इज स्टोर्ड इन रिलेशनल डेटाबेसेस. म्हणजे जो काही आपला डेटा आहे किंवा डेटा ऑब्जेक्टचा डेटा आहे तो कसा रिलेशन्समध्ये स्टोअर करायचा, डेटाबेसमध्ये त्याच्या रिलेशनशिप्स कशा रिप्रेझेंट करायच्या हे दाखवण्याचं काम रिलेशनल मॉडेल करतं. बघा रिलेशनल मॉडेल रिप्रेझेंट्स हाऊ डेटा इज स्टोर्ड इन रिलेशनल डेटाबेसेस. म्हणजे कशा रिलेशनशिप स्टोअर करायच्या, ऑब्जेक्टचा डेटा कुठल्या फॉर्ममध्ये स्टोअर करायचा हे दाखवतं आपल्याला रिलेशनल मॉडेल. बघा नंतर इन दिस मॉडेल डेटा इज ऑर्गनाइज इन 2 डायमेन्शनल टेबल्स. डेटा कसा ऑर्गनाइज केला जातो 2 डायमेन्शनल टेबल्समध्ये म्हणजे कॉलम अँड रोजमध्ये. अँड द रिलेशनशिप इज मेंटेन बाय स्टोरिंग अ कॉमन फील्ड. दोघांमधलं रिलेशनशिप दाखवलं जातं कॉमन फील्डने. सपोज आता इथे आपण एक एक्झाम्पल घेऊया. एक स्टुडंट नावाचा एक टेबल आहे आणि एक कोर्स नावाचा एक टेबल आहे. तर बघा आता स्टुडंट नावाच्या टेबलमध्ये फील्ड आहेत त्याच्या रोल नंबर, नेम, त्यानंतर कोर्स, कम्प्युटर. म्हणजे काय झाला स्टुडंटचा रोल नंबर, नेम आणि त्याचा कोर्सचं नेम. आणि सेकंड टेबल घेतला आपण कोर्स घेतला होता. आता त्या कोर्समध्ये आपण फील्ड घेऊया कोर्स नेम, कोर्स ID. बघा कॉमन फील्ड कुठल्या कुठल्या आहेत टेबलमध्ये कोर्स नेम. म्हणजे कोर्स नेम स्टुडंट टेबलमधला आणि कोर्स टेबलमधला कोर्स नेम, ह्या दोन काय दाखवतील कॉमन फील्ड रिलेशनशिप दाखवतील रेकॉर्ड्समधलं. म्हणून बघा इन दिस मॉडेल डेटा इज ऑर्गनाइज इन 2 डायमेन्शनल टेबल्स अँड द रिलेशनशिप इज मेंटेन बाय स्टोरिंग अ कॉमन फील्ड. पुढच्या PPT मध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे, त्यानुसार तुम्हाला अजूनच कळेल. नंतर बघा द बेसिक स्ट्रक्चर ऑफ डेटा इन द रिलेशनल मॉडेल इज टेबल्स. म्हणजे याचं स्ट्रक्चर कसं आहे रिलेशनल मॉडेलचं टेबल्स आहे. डेटा स्टोअर करून ठेवण्यासाठी टेबलचा वापर केला जातो. ऑल द इन्फॉर्मेशन रिलेटेड टू अ पर्टिक्युलर टाईप इज स्टोर्ड इन रोज ऑफ द टेबल. म्हणजे एखाद्या टाईप्स बद्दल किंवा एखाद्या ऑब्जेक्ट बद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाते ती टेबलच्या रोजमध्ये आणि पूर्ण होल रोला आपण म्हणतो रेकॉर्ड. हेन्स टेबल्स आर ऑल्सो नोन ॲज रिलेशन्स इन रिलेशनल मॉडेल. म्हणून टेबलला काय म्हणतो आपण रिलेशनल मॉडेलमध्ये टेबलला आपण म्हणतो रिलेशन्स. नंतर नेक्स्ट बघा आता इथे एक्झाम्पल दिलेला आहे. इथे बघा बघितलं होतं आपण इन दिस मॉडेल डेटा इज ऑर्गनाइज इन 2 डायमेन्शनल टेबल्स अँड द रिलेशनशिप इज मेंटेन बाय स्टोरिंग अ कॉमन फील्ड. बघा इथे डेटा कशाने स्टोअर केलेला आहे आपण टेबलमध्ये स्टोअर केलेला आहे. रिलेशनशिप कोण दाखवतं तर कॉमन फील्ड दाखवतात आपल्याला. बघा आता इथे स्टुडंट नावाचा एक टेबल घेतला आणि हा काय आहे सब्जेक्ट नावाचा एक टेबल घेऊ. नावं देऊ आपण दोघांना, हा स्टुडंट आणि हा सब्जेक्ट. तर बघा स्टुडंटला काय आहे स्टुडंट ID 1 2 3 4. त्या स्टुडंटचं नाम AKON
BKON, CKON, DKON हे स्टुडंटचे नावं झाले. त्यांचे एज 17-18. नंतर सब्जेक्ट टेबलमध्ये सब्जेक्टचा ID, सब्जेक्टचं नेम आणि त्याचे टीचर. बघा सब्जेक्ट ID 1 2 3 4 जावा, C++, C#, हे क्लास. बघा आता ह्या स्टुडंट आणि सब्जेक्ट मध्ये काही रिलेशन दिसतंय का आपल्याला? कॉमन फील्ड आहेत का कुठे? नाही. स्टुडंट ID पण कॉमन नाही, नेम वेगळा आहे, एज वेगळा आहे, इकडे सब्जेक्ट ID वेगळा आहे, सब्जेक्टचं नेम वेगळं आहे, टीचर वेगळा आहे. दोघांमध्ये काही रिलेशन आहे का? नाही. मग रिलेशनल मॉडेलमध्ये काय आहे? कॉमन फील्ड जिथे घेतल्या जातात त्याला आपण काय म्हणतो? रिलेशनल मॉडेल. बघा मग ह्या दोन्ही टेबलचा एक कंबाईन टेबल बनवला रिलेशनशिप दाखवण्यासाठी. तर बघा त्यामध्ये काय घेतलं मग आपण? स्टुडंट ID, सब्जेक्ट ID आणि त्यांचे सब्जेक्टला पडलेले मार्क्स. बघा स्टुडंट ID म्हणजे काय? 1 2 3 4 स्टुडंट ID. ह्या स्टुडंट IDचं रिलेशनशिप कुठे आहे? स्टुडंट ID 1. विचारलं एखाद्याला स्टुडंट ID 1 आहे, त्या स्टुडंट ID 1चं नेम काय आहे? तर आपण सांगू शकतो स्टुडंट ID 1चं नेम एकॉन आहे. जर विचारलं स्टुडंट ID 3 घेतला, त्याचं नेम काय आहे? सांगू शकतो सिकॉन आहे. त्याचं एज काय आहे? 17 आहे. हे आपण या टेबलमधनं सांगू शकतो. जर सब्जेक्ट ID आपण 2 घेतला तर सब्जेक्ट ID 2 वरनं सांगू शकतो आपण त्या सब्जेक्टचं नेम C++ आहे आणि त्याचे टीचर कोण आहेत? मिस C. म्हणजे काय झालं? ह्या सब्जेक्ट IDचं रिलेशनशिप झालं नेम बरोबर टीचर बरोबर. तसं स्टुडंट IDचं रिलेशनशिप झालं नेम बरोबर एज बरोबर. दोघांचा रिलेशनल मॉडेल कोण दाखवतोय बघा? स्टुडंट ID, सब्जेक्ट ID अँड मार्क्स. हा थर्ड टेबल, मार्क्स नावाचा थर्ड टेबल घेतला आणि त्या थर्ड टेबलमध्ये आपण त्यांचं रिलेशनल मॉडेल बनवलं. म्हणजे स्टुडंट ID 1, त्याचं सब्जेक्ट जर 1 असेल तर त्याला किती मार्क्स आहेत? 98. म्हणजे आपल्याला कळेल की हा स्टुडंट 1 एकॉन, त्याचं एज 17 आहे, त्याचं सब्जेक्टचं नाव जावा आहे, त्याचे टीचर मिस्टर जे आहेत आणि त्याला मार्क्स किती आहेत? 98 आहेत. हे झालं आपलं रिलेशनल मॉडेल. आता त्या रिलेशनल मॉडेलचे ॲडव्हान्टेजेस कुठले कुठले आहेत ते बघूया आपण. आता हे एक सांगायचं राहिलं. आता हे जे काही आपले स्टुडंट ID, नेम, एज हे आहे त्याला काय म्हणतोय आपण? ॲट्रिब्यूट्स. त्याला काय म्हणणार आपण? ॲट्रिब्यूट्स. आणि 1 एकॉन 17 हा जो पूर्ण होल रो आहे त्याला काय म्हणतो आपण? रेकॉर्ड. पुढे आहे, पुढेही मी तुम्हाला ते सांगेल. बघा ॲडव्हान्टेजेस ऑफ रिलेशनल डेटा मॉडेल कुठले कुठले ॲडव्हान्टेजेस आहेत? तर फर्स्ट आहे बघा सपोर्ट्स SQL. SQL म्हणजे स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज. जे काही रिलेशनल डेटा मॉडेल आहे हे मॉडेल आपल्या SQL लँग्वेजला सपोर्ट करतं. नंतर नेक्स्ट आहे फ्लेक्झिबल. बघा आता सपोर्ट्स SQL म्हणजे काय? फॉर ॲक्सेसिंग द डेटा इन रिलेशनल डेटा मॉडेल वी हॅव अ लँग्वेज नोन एज स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज. रिलेशनल डेटा मॉडेल कुठली लँग्वेज यूज करतं? SQL. नंतर बघा दिस लँग्वेज इज यूज टू ॲक्सेस, इन्सर्ट, अपडेट और डिलीट द डेटा फ्रॉम द टेबल. बाय युझिंग रिलेशनल डेटा मॉडेल वी कॅन एक्झिक्यूट द कॉम्प्लेक्स क्वेरीज. म्हणजे हा जो काही आहे सपोर्ट्स SQL लँग्वेज यूज करून आपण टेबलमध्ये डेटा इन्सर्ट करू शकतो, अपडेट करू शकतो, डिलीट करू शकतो आणि डेटा ॲक्सेसही करू शकतो. म्हणून त्याचा ॲडव्हान्टेजेस आहे सपोर्ट्स SQL. सेकंड आहे फ्लेक्झिबल. बघा वी कॅन इझिली मॅनिप्युलेट द इन्फॉर्मेशन विच इज लिंक विथ व्हेरियस टेबल्स. म्हणजे काय? आपण इझिली मॅनिप्युलेट करू शकतो, म्हणजे ते ऑपरेशन्स इझिली परफॉर्म करू शकतो त्या डेटावरती किंवा इझिली तो डेटा आपण कंट्रोल करू शकतो. जसं इथे बघा दिलं होतं आपण स्टुडंट ID वरनं आपण फाइंड आउट करू शकतो त्याचं नेम काय आहे, त्याचं एज काय आहे. जसं सब्जेक्ट ID वरनं आपण सांगू शकतो सब्जेक्ट ID 2 घेतला लगेच आपल्याला टेबलमधनं कळणार आहे C++ नेम आहे, टीचर मिस C आहे. म्हणजे काय आहे? फ्लेक्झिबल. वी कॅन इझिली मॅनिप्युलेट द इन्फॉर्मेशन विच इज लिंक विथ व्हेरियस टेबल्स. नंतर वी कॅन एक्स्ट्रॅक्ट द इन्फॉर्मेशन फ्रॉम डिफरंट टेबल सायमल्टेनियसली बाय युझिंग दिस मॉडेल. म्हणजे ॲट ए टायमाला आपण सायमल्टेनियसली मल्टिपल टेबल यूज करून इन्फॉर्मेशन रिट्राईव्ह करू शकतो. बघा नंतर कुठल्या कुठल्या कन्सेप्ट्स आहेत, काय काय यूज केलं आहे आपण या रिलेशनल मॉडेल्समध्ये. बघा ॲट्रिब्यूट्स, इच कॉलम इन अ टेबल, त्याला काय म्हणतो आपण? ॲट्रिब्यूट्स. ॲट्रिब्यूट्स आर द प्रॉपर्टीज विच डिफाईन अ रिलेशन. एक्झाम्पल स्टुडंट ID, नेम, एज.
म्हणजे कॉलम, प्रत्येक कॉलमला काय म्हणतोय आपण, ॲट्रिब्यूट. म्हणजे हा स्टुडंट आय डीचा होल कॉलम, स्टुडंट आय डीचा होल कॉलम, नेमचा होल कॉलम, एज, सब्जेक्ट आय डी, नेम, टीचर, मार्क्स, सब्जेक्ट आय डी, स्टुडंट आय डी, हे काय झाले आपले ॲट्रिब्यूट. त्याला त्याची स्वतःची ओन प्रॉपर्टी असते ॲट्रिब्यूट्सला. नंतर बघा टेबल. In the relational model, the relations are saved in the table format. It is stored along with its entities. A table has two properties, rows and columns. Rows represent records and column represent attributes. म्हणजे रो मध्ये काय करतो आपण, रेकॉर्ड्स रिप्रेझेंट करण्याचं काम करतो आणि कॉलम मध्ये काय केलं जातं, तर कॉलम मध्ये आपले ॲट्रिब्यूट्स रिप्रेझेंट केले जातात. म्हणजे आता आपण बघितलं होतं की तिथे दिलंय आपल्याला एंटिटी काय आहे. तर बघा इथे आहे, इट इज स्टोर्ड अलॉंग विथ इट्स एंटिटी. टेबलमध्ये काय केलं जातं, इट्स अलॉंग विथ इट्स एंटिटी म्हणून स्टोअर केलं जातं. आता एंटिटी कुठल्या कुठल्या आहे तिथे, तर बघा हे स्टुडंट आय डी काय झाली आपली एंटिटी झाली, सॉरी टू, बीकॉन किंवा स्टुडंट आय डी ह्या काय झाल्या आपल्या एंटिटी. म्हणजे त्यांना स्वतःची त्यांची ओन प्रॉपर्टी आहे. म्हणजे an entity is nothing but a thing having its own properties. त्याला त्याचं स्वतःची ओन प्रॉपर्टीज आहे. जसं आपण घेतलं स्टुडंट आय डी, एक एंटिटी घेतली, त्यामध्ये 3 हा नंबर घेतला, स्टुडंट आय डी 3 घेतला, त्याला स्वतःची ओन प्रॉपर्टी आहे कुठली, तर नेम, एज, हे काय झाली त्याची ओन प्रॉपर्टी. नेम त्याचं सिकॉन आहे, एज त्याचं 17 आहे. तसं स्टुडंट आय डी एंटिटी घेतली 2, त्याला स्वतःचं ओन प्रॉपर्टी आहे, बीकॉन हे नेम आहे, एज त्याचं 18 आहे. म्हणजे काय डेटाबेसमध्ये विथ एंटिटी डेटा स्टोअर केलेला असतो. नंतर बघा टपल. टपल आणि रेकॉर्ड सेमच, पूर्ण होल रोला, टेबलच्या पूर्ण होल रोला, एका रोला आपण काय म्हणतो, रेकॉर्ड म्हणतो. म्हणजे टपल आणि रेकॉर्ड एकच. इट इज नथिंग बट अ सिंगल रो ऑफ अ टेबल विच कंटेन्स अ सिंगल रेकॉर्ड. रेकॉर्ड म्हणजेच टपल. नंतर रिलेशन स्कीमा. बघा रिलेशन स्कीमा रिप्रेझेंट द नेम ऑफ द रिलेशन विथ इट्स ॲट्रिब्यूट्स. म्हणजे कोणत्या ॲट्रिब्यूट्सचं कोणाबरोबर रिलेशनशिप आहे हे रिप्रेझेंट करण्याचं काम कोण करतं, रिलेशन ऑफ स्कीमा. नंतर बघा डिग्री. द टोटल नंबर ऑफ ॲट्रिब्यूट्स विच इज इन द रिलेशन इज कॉल्ड द डिग्री ऑफ द रिलेशनशिप. किती ॲट्रिब्यूट्सचं रिलेशनशिप आहे हे दाखवण्याचं काम कोण करतं, डिग्री करते. बघा आता इथे या टेबलमध्ये कुठला आहे, स्टुडंट आय डी, सब्जेक्ट आय डी. म्हणजे याची डिग्री किती झाली, 2 डिग्री झाली. म्हणजे काय, दोन आपण ॲट्रिब्यूट्स यूज केले डिग्रीसाठी. म्हणजे तो टोटल नंबर ऑफ ॲट्रिब्यूट्स विच इन द रिलेशन इज कॉल्ड द डिग्री ऑफ द रिलेशनशिप. आपण तिथे 2 ॲट्रिब्यूट यूज केले म्हणून याची डिग्री किती झाली, 2. नंतर बघा कार्डिनॅलिटी. टोटल नंबर ऑफ रोज प्रेझेंट इन द टेबल. टेबलमध्ये किती नंबर ऑफ रोज आहेत त्याला म्हणतो आपण कार्डिनॅलिटी. नंतर कॉलम. द कॉलम रिप्रेझेंट द सेट ऑफ व्हॅल्यूज फॉर अ स्पेसिफिक ॲट्रिब्यूट्स. कॉलमलाच आपण ॲट्रिब्यूट म्हणतोय. नंतर रिलेशन इन्स्टन्स. रिलेशन इन्स्टन्स इज अ फायनाइट सेट ऑफ टपल इन द डेटाबेस सिस्टीम. रिलेशन इन्स्टन्सेस नेव्हर हॅव डुप्लिकेट टपल्स. म्हणजे काय, कुठल्या टायमाला आपण कुठलं रिलेशन स्टोअर करून ठेवलं आहे ते म्हणजे रिलेशन इन्स्टन्स. नंतर रिलेशन की आपण कन्सेप्ट पुढे शिकणार आहोत. इथे फॉरेन की, प्रायमरी की, वेगवेगळ्या टाईपच्या कीज आहेत, कॅन्डिडेट की, सुपर की. तर बघा आता रिलेशन की. एव्हरी रो हॅज 1, 2 और मल्टिपल ॲट्रिब्यूट्स विच इज कॉल्ड रिलेशन की. म्हणजे एका रो मध्ये किती ॲट्रिब्यूट्स आहेत त्यांचं एकमेकांबरोबरचं रिलेशनशिप म्हणजे रिलेशन की. नंतर बघा ॲट्रिब्यूट डोमेन. एव्हरी ॲट्रिब्यूट हॅज सम प्रीडिफाईन व्हॅल्यू अँड स्कोप विच इज नोन ॲज ॲट्रिब्यूट डोमेन. म्हणजे प्रत्येक ॲट्रिब्यूटला त्याची काहीतरी डिफाईन केलेली व्हॅल्यू आहे आणि त्या व्हॅल्यूचा स्कोप लोकल आहे की ग्लोबल आहे, त्याला काय म्हणतो आपण, ॲट्रिब्यूट डोमेन. तर हा आपला व्हिडिओ झाला आहे की डेटा मॉडेल्स. त्यामध्ये आपण 3 टाईपचे डेटा मॉडेल शिकणार आहोत. त्याला आपण म्हणतो रेकॉर्ड बेस्ड डेटा मॉडेल. त्यामधलं आपण फर्स्ट डेटा मॉडेल शिकलो आहे ते कुठलं, तर रिलेशनल मॉडेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेटवर्क मॉडेल अँड हायरार्चिकल मॉडेल बघूया. तर या व्हिडिओमध्ये रिलेशनल मॉडेल आहे ते समजून घ्या, नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहून घ्या आणि मला नोट्स पाठवा. व्हिडिओ समजला नाही तर पुन्हा बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक